श्री परमरहस्य श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी कृत श्री परमरहस्य श्री गणेशाय नमः। श्री गुरुभ्यो नमः। जय जयाजी सदाशिवा परब्रह्मा अद्वयानंद वैभवा। नमो तुझ देवाधिदेवा परमेश्वरा जगद्गुरु। आता नमोश्ची शक्ती जी जगन्माता पार्वती। अज्ञजना उत्तम गती जी येचिया अनुग्रहे। वेदा परशिवा परब्रह्मा नेणवे तुझा महिमा। साकार होऊनिया आम्हा पुरविसी हेतू इश्चित। श्री सद्गुरु कृपे करुण आधी नमो शिवगण। जे का अमर सर्वाहुन तयास प्रेमे शरण मी। रुद्रगणा तये परी शरणरी होये अवसरी। शिवगणाची असे थोरी ग्रंथांतरी न वर्णवे। असंख्यात शिवगण आदी अनादी ते जाण। नित्यानंदी विराजमान भक्ता पावन करीतसे। 763 गण अवतीर्ण जे पुरातन। नुरोंदयादी शरण महाविख्यात जे। सदाशिव परशिव सच्चिदानंद गुरुदेव। आचाराग्रणी स्वयमेव सदा वैभव शिवाचे। तीर्थप्रसाद नेमेसी जे सेविती अहर्निशी। आलस्य त्यजोनी प्रेमेशी भक्तिभावे त्या शरण। ऐसे नमुनी शिवगण पंचाचार्य ते मुख्य जाण। जे वीरशैव कुलोत्पन्न गणसृष्टी करते जे। परी याचे अवतार चतुर्युगात साचार। कोण कोण ते नामधार ईश्वर मुखी उद्भवले। तया आचार्या करू नमन रेवण सिद्ध मरुळ सिद्ध जान। तिसरा एको राम ज्ञानिया पूर्ण। चौथा तो पंडिताराध्य हे चहुयुगी आचार्य चारी। मुख्य शिवाचारासी पुढारी पाचवा असे सहकारी। विश्वार्य प्रतिबंधिले युग परत्वे आचार्य पाच। धर्मरक्षणार्थ अवतार साच। हे ओ शिव आज्ञे करुणीच प्रकट होती मृत्युलोकी। तो नमो श्री गुरु कैवल्यदानी। अगम्य अगोचर अद्वैत निर्वाणी। अविनाश अनिर्वचनी अनुपम्य स्वामी। अनाम तू अपरंपारा श्री गुरुमूर्ती नागेश्वरा। नागेश हे आडनाव दातारा। एरवी अनाम तू तुझ रूप ना रेखा नाम। आम्ही भक्ती धरोनी ठेविले नाम। एरवी वेदशास्त्रासी अगम्य अगोचर तू परिभक्ती लागी आकारलासी। गुरुरूप होऊनी तारिसी भक्तासी। म्हणून आज्ञापी परमरहस्यासी टीका करावया। स्फूर्ती उन्मेष देवोनी स्वये वाचावे वाचा होऊनी। प्रेमरसे अक्षर घोळुनी वाचेने वदवी स्वामिया। मी तव नेने विवेक प्रबोधू बोलो नेने साहित्य संगीत शब्दू। तेत कृपा दृष्टी पाहुनी प्रबंधू चालवा स्वामी। ऐसे विनवोनी भूमी विन्यासी माथा तव कृपा आली श्री गुरुनाथा। आशिरिनी वदे तत्वता वर असे तुझ पै। तू आजो भाव प्रकटविला आता तोची वर तुझ दिधला तत्वता। प्रेमे भावे करी आता टीका परमरहस्याची। श्री गुरुवाक्य ऐकोनी कानी कर कमल जोडोनी दोन्ही। तुमची या वरदाने ग्रंथ पूर्णपणी निर्मीन आता। वक्ता येथे विश्वनाथ श्रोते शिवगण समस्त। याते स्तऊ जोडूनी हात सावध भावे निरूपणे। आता श्रोतिया श्रीगणा प्रमता विनऊ चरणावरी ठेवूनी माथा। सावध होऊनी निरोपणी आता ऐका टीका परमरहस्याची। शिवगणा सावध होईजे ऐसे बोलिलो मी अज्ञान पिसे। ते सर्व काळ सावध असे बोलिलो ते अन्याये। शिवगण काही असती असावधान म्या तयासी म्हणतिले व्हावे सावधान। ते सदा सावध म्हणून जगत्रय वर्ततसे तरी अन्याय क्षमा कीजे। पितया सारिके साहुनी जाईजे मग अपत्या ते कृपा दृष्टीने पाहिजे। शिवगणा तुम्ही शिवगण प्रमथू गणंगळ सत्यवादी कृपावंतू। मी तुमचे अनाथू म्हणून सलगीने बोलिलो। तुम्हा अवधान द्या म्हणतील खोटे तुमचे अवधान लाहून इष्ट तुष्टे। ऐसे बोल निपजती ओठे याचा अभिमान तुम्हा। मी परिहार कासया देऊ आता तुमचे तुम्ही बोलवा ग्रंथा। टीका करवाल आपुलिया स्वार्था मज कुंता कुंती कायसे। ग्रंथ संवाद शिवगौरीचा निज ठेवा तुम्हा शिवगणाचा। या लागी बोलवाल वाचा आपुलिया सुखा लागी। तुम्ही सुखरूप सदास आनंदे परी जड जीव तरती तुमची या प्रसादे। या लागी टीका करवाल स्वानंदे मज रंकाकडोनी पै। तव श्रोते बोलती आता परिहार देसी कैती। शिव काय बोलिले पार्वती प्रती ते निरोपी आता। बरवे स्वामी म्हणूनी मस्तक ठेविले चरणी। पार्वती सबोधी शूळ पाणी
तेची निरोपू आता. आधी पुसेल गुरु महात्म्य, मग पुसेल परमरहस्य. गौरी हृदयी धरोनी नेम, श्रवणीस तत्पर झाली. त्याच क्रमे हा परमग्रंथ, आरंभी किंकर मन्मथ. श्रवणी श्रोते वीरशैव समस्त, ग्रीवानंदे डोलविती. कैलास शिखरी रम्यस्थळी, भक्ती साधन धरोनी हिमनग बाळी. प्रणाम करुणी ते वेळी, पुढसे शंकरासी. सर्व धर्मासी कोण जो धनी, ज्ञान विज्ञान वर्ते जयापासूनी. तो तू भगवंता कैवल्यदानी, वर्णी महिमा श्री गुरुचा. जो परमात्मा परमेश्वरू, तोची सदाशिव सर्वा गुरु. तोची मुक्तीचा उदारू, निज भक्तासी. तोची ज्ञान विज्ञानदायक, तोची धर्म कर्मासी सहाय्यक. तोची तीर्थव्रतासी नायक, सद्गुरु तोची जाणीजे. आता भुक्ती मुक्ती कोण कैसी, ज्ञान विज्ञान म्हणावे कोणासी. धर्म कर्म आणि निर्णयासी, निरोपा म्हणे पार्वती. शंकर म्हणे ओ गिरिजे, आता प्रश्न करीन निर्णय ऐक ओजे. ऐको हृदयी धरिजे, फल पाविजे विश्वासे. एक भुक्तिजे बोलिजे, अन्न धन संसार सुख जे जे. ते सद्गुण भक्ती जाणीजे, देता मी ईश्वरू. मुक्ती द्विविधा असती, एक त्या सगुणाचारी मुक्ती. काळाची कांबी होय गाजती, चौचिया माथा. निर्गुण पाचवी सायुज्यता जाणीजे, तेने स्वये परब्रह्म होईजे. देह असता जाता अखंडासीजे, वस्तूची आपण. तरंग क्षीरसागरीचा, भंगता न भंगे सागरूची साचा. तेवी देह भंगता न भंगे ब्रह्मीचा. ब्रह्मपुतळाची तो, स्वये स्वस्वरूप होणे आपण. नाही क्रिया कर्म बंधन, सोहम सिद्धी सदा सावधान. तेची मुक्तिपद पार्वती. पिंड ब्रह्मांडाचा जाणुनी झाडा, सच्चिदानंदाचा निवाडा. करुणी जाणीजे निज तत्व पुढा, त्या नाव विज्ञान. जाणुनी तेची होईजे, झालेपणाचा आठवीजे. जाणीव ज्ञानाची मग निमे सहजे, विज्ञान तेची जाण. धर्म तो कुळीचा जाणीजे, आपुले धर्मी निष्ठत्वे वर्तिजे. अधर्माची शिगनिमे सहजे, तोची धर्म ओ देवी. कर्म ते क्रिया जाणीजे, आपुली क्रिया आपण आचरीजे. निष्काम बुद्धी कीजे, तेची कर्म शुद्ध पये. ऐसा जो भुक्ती मुक्ती ज्ञान विज्ञान दाता, धर्म कर्म सर्वची क्रिया भोगता. तो सदाशिव सद्गुरु करता हरता. ऐसिया सद्गुरुसी नमो नमो. पिंड ब्रह्मांड सृष्ट सर्वांगी, व्यापक चैतन्य अंगसंगी. जडा ते चेतवी चैतन्य रूपांगी. ऐसा सद्गुरु तो जाणीजे, शाश्वत म्हणीजे सदा असत. अक्षयी अजर अमर सदोदित, म्हणून नामे शाश्वत श्री गुरुपद ते. शांत म्हणीजे काही कर्तृत्व नाही, षड्विकार षड्मूर्ती नुठती काही. मनबुद्धी निमे म्हणून शांत पाही, सदा सद्गुरु स्वरूप. व्योमातीत म्हणजे आकाशरहित, निरंजन जनवन व्यापुनी आतीत. नादबिंदू कळा ज्योती रहित, ऐसिया सद्गुरुसी नमो नमो. पृथ्वी पर्वत वृक्ष स्थावर बोलिजे, चालते बोलते जंगम म्हणिजे. या सप्तसासी आधार जे जे, ते गुरुपद बोलिले. जो निर्मल त्रिगुणमलासी, जो स्थिर गंभीर व्यापक सर्वांसी. त्रिलोकवंदिती ज्या पदासी, तया सद्गुरुसी नमो नमो. स्थावर निर्मला आणि शांत, जंगम अस्थिर समस्त. या सर्व जगासी जो व्याप्त, तया श्री गुरुसी नमो नमो. जो ज्ञानशक्ती आरूढ होऊन, लेऊन तत्वमालाचे भूषण. जो अज्ञान अंधकार छेदित भान, तया श्री गुरुसी नमो नमो. जी वस्तू अखंड मंडळाकार, ती व्यापुनी असे चराचर. ते पद दाखवी जो निरंतर, तया सद्गुरुसी नमो नमो. ब्रह्मा विष्णू आणि ईश्वर, सदाशिवादी सर्व अवतार. सृष्टी करते गणसाचार, शिवापासून उद्भवले. हे सर्व गुरुचे सेवक, म्हणून सर्वा ज्ञानदायक. तेही गुरुकृपेस्तव देख, गर्भा येती श्री गुरुच्या. ऐसा श्री गुरु समर्थ, ज्याचे गर्भी विश्वनाथ. सदा राहे आनंदात, तया गुरुसी नमो नमो. गुरुतोची महादेव, गुरुतोची सदाशिव. गुरु परता नाही देव, म्हणून श्री गुरुसी भजिजे. ब्रह्मा विष्णू महेश, हेही श्री गुरुचेची अंश. तेही ध्याती श्री गुरुस, या लागी गुरुसी नमो नमो. अज्ञान त्रिगुण अंधकार, ज्ञानांजन लावून केला दूर. ज्ञानचक्षु प्रकाशिला अंतर, तया श्री गुरुसी नमो नमो. संसार रूपी आरण्यवनी, अहम भ्राती भूलता दीक्षा भुलोनी दिशा भुलोनी.
तेथ काम क्रोध सिंह व्याघ्र वेडुनी ग्रासू आरंभिले तेथ भेटले अदृष्टे कृपादानी जाने दुष्ट श्वापदे टाकिली छेदुनी सुपंथी लाविले शुद्ध बोधुनी तया श्री गुरुसी नमो नमो अनंत जन्म प्राप्त कामनसी कर्म धर्महीन वर्तता जनासी दुःख भोगणे प्राप्त तयासी म्हणून होती जन्म फेरे या लागी सद्गुरुसी शरण जाता उपदेशी तो शिवबोध तत्वदा अष्टवर्णाची महता क्रियेसहित सांगेतो गुरुआज्ञेने स्वधर्मी वर्तता ज्ञानानळे कर्मकाष्टा समजता उभेची दग्ध करी तत्वता तया श्री गुरुसी नमो नमो जो श्री गुरु परमशांत ब्रह्मरंध्री योगपीठी विराजित जो काय प्रत्यक्ष उमानाथ मोक्षदायक भक्तासी हालोनी नवचक्र मेळा दाखवी महामायेचा खेळा दासा उद्धरी अवलीला तया श्री गुरुसी नमो पार्वती म्हणे जगदीश्वरा जे प्राणी देहधारी अवतारा ब्रह्म केवी होती चरेश्वरा ते गुह्य सांगा मज जेने प्राप्त होय शिवयोग जेने समरसे लिंगी अंग ऐसे गुडतत्व अव्यंग निरोपा मज लागी ईश्वर म्हणे ओ पार्वती गुरु तोची देव जाणती सद्भावे सदा अर्चिती ते जाणती निजतत्वा प्रातःकाळी उठोन आसनी बैसावे सावचित्त होऊन मग भावे करावे ध्यान श्री गुरुचे जे का शुभ्र सहस्रदळ कमळ त्याची जी नलिका शुद्ध निर्मळ तया ठाई अविकळ ध्यानत करावे प्रेम भरे आणिक सांगतो तुझ एक जो द्विभुज द्विनेत्र देख वर द्यावया आवश्यक एक मुख शोभतसे जरी अनेक मुख असती वरी वर न पावे निश्चिती म्हणून या आत्ममूर्ती जगा माझी प्रवर्तली गुरुपादोदके करून नित्य देहाचे होय क्षालन तरी जन्मांतरीची पापे जळून दिव्य शरीर प्राप्त होय श्री गुरुमूर्ती शांत सगुण अद्वितीय प्रसन्न वदन सर्व देव स्वरूप म्हणून पूर्ण ब्रह्म रूप तो गुरुपादोदकाची धार पडतसे स्वमस्तकी वारंवार ऐसी भावना सत्वर करावी शिष्यवर्ये तया अमृतधारे करुण होय गुरु बीजाक्षराचे संजीवन नित्य नवे बोधांकुर जाण प्रकट होय अंतरी तयाचे दक्षिण चरणी वसती सर्व तीर्थे जाओनी वेदमुखाचा आश्रय करोनी राहे तिथेचे आनंदे ऐसिया सद्गुरुनाथाचे भावे पूजन करावे साचे नाम स्मरता जन्माचे सार्थक होय तत्वता भूकैलास वाराणसी पुरी विराजित काशी सप्तपुरियात अविनाशी महातीर्थ वंदजे तेथे असे विश्वेश्वर तैसाच मानिला गुरुसाचार उभय चरणस्पर्शी नीर तेच तीर्थ मानिलेसे गुरुचरणीचे जे तीर्थ जान्हवी सारखेचे निश्चित त्या वेगळा भावार्थ करुणये गुरुभक्ते ज्या ज्या तीर्थी आहे पाणी ती ती शिवाची पायधुनी परितेची उत्तम म्हणोनी अभिषेकिती देवाते तैसेची गुरुचरणीचे उदक परम पवित्र पावन देख त्याचा करिता अभिषेक संतोषित गौरीमी आता सांगणे निश्चित एक भावे जाणिल्या तीर्थतारक तैसे नोव्हे गुरुपादोदक साक्षात ब्रह्मदायक असे येथे संपूर्णी गुरुमहिमा पुढे रहस्य वदवी परमात्मा तया श्रोतिया प्रत्यगात्मा होऊनी तुष्टवी जो असेल साचवीर तया हा ग्रंथ भवपार करुणी देईल मुक्ती थोर सायुज्यती वर्णावी इति श्री परमरहस्य सारामृत उमा महेश्वर संवादी वर्तत त्याची टीका करुणी प्राकृत कृतकृत्य मन्मथ इति श्री परमरहस्ये हरगौरी संवादे श्री गुरु महात्म्य वर्णनम नाम प्रथमोध्याय गोडहा श्लोक समाप्तः 22 श्लोक ओव्या 97